सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण धम्मपदातील गाथा नंबर 173 याचा अभ्यास करणार आहोत. भगवंतांनी ही गाथा स्थवीर अंगुलीमाल यांना उद्देशून म्हटलेली आहे. गाथेचा अर्थ आहे, कुशल कर्मांनी मनुष्य ह्या लोकास प्रकाशित करतो. यश पापं कतंकम कुशलेन पिथीयति सोमं लोकं पभासेति अभामुक्तो वचंदिमा. कुशल कर्मानि झाकून देई, अकुशल कर्मासी जो मेघमुक्त चंद्रासन करिया प्रकाशित लोकासी तो. जो आपल्या केलेल्या पाप कर्मांना अर्थात अकुशल कर्मांना कुशल कर्मांनी झाकून देतो, तो मेघांनी मुक्त चंद्राप्रमाणे ह्या लोकास प्रकाशित करतो. भगवंतांनी ही गाथा केव्हा म्हटली ते आपण बघूया. ते श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी स्थवीर अंगुलीमाल यांना उद्देशून ही गाथा म्हटली आहे. कोसलाधिपती पशेंदी राजाकडे एक कुलीन ब्राह्मण पुरोहित होता. त्याचे नाव गार्गे अर्थात भार्गव व त्याच्या पत्नीचे नाव मैत्रेयी असे होते. ह्या दाम्पत्याला एक मूल झाले. ज्या दिवशी ते बाळ जन्माला आले त्याच दिवशी राजकीय शस्त्रागारात अस्त्रशस्त्र अतिशय चमकू लागले व नगरात अस्त्रशस्त्र वाजू लागले. राजा आपल्या शयन कक्षात पडून विचार करू लागला व त्यामुळे तो रात्रभर नीट झोपू शकला नाही. तिकडे तो पुरोहित गार्गे रात्रीच आपल्या मुलाचे भविष्य जाणून घेण्यात व ज्योतिषांच्या संपर्कात राहण्यात व्यस्त होता. तो पुरोहित सकाळीच राजाच्या दरबारात गेला. राजाला अभिवादन करून कुशलक्षेम विचारताना बोलला, राजन, रात्री आपणास झोप नीट लागली की नाही? राजा म्हणाला, मी सुखाने कसा झोपू शकतो? अरे रात्रभर शस्त्रागारात अस्त्रशस्त्र ज्योतिर्मय होत होते. यावर पुरोहित बोलला, राजन, चिंता करू नये, भयभीत होऊ नये. माझ्या घरी एक पुत्ररत्न जन्माला आले आहे. मग काय झाले? राजाने विचारले. यावर पुरोहित म्हणाला, राजन, त्या बालकाच्या प्रभावानेच नगरात समस्त अस्त्रशस्त्र चमकत होते. राजाने उत्सुकतेने विचारले, तुझा पुत्र मग मोठा पुरोहित होईल की गुरु? यावर ब्राह्मण उदास झाला. बोलायचे होते परंतु बोलू शकला नाही. लज्जित होऊन बोलला, नाही राजा. राजाची उत्सुकता आणखी वाढली व त्याने विचारले, ब्राह्मणा, सांग, तुझ्या मुलाचे भविष्य आहे तरी काय? पुरोहितांनी ज्योतिषांनी काय सांगितले आहे? पुरोहिताचा चेहरा अगदी खिन्न झाला होता. मात्र त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, तो दरोडेखोर होईल. राजाचा दुसरा प्रश्न होता की तो एकटा दरोडेखोर होईल की त्याला एक दल असेल? पुरोहिताचा चेहरा अगदी खिन्न झालेला होता. खिन्नतेनेच तो उत्तरला, तो एकटाच दरोडेखोर होईल व त्याचा कुठलाही दल नसेल. यावर राजा म्हणाला, मग असे जर आहे तर त्याला मारून टाका. हे ऐकून त्या पुरोहिताचे पुत्र प्रेम बोलून उठले की राजन, त्याला मारणे उचित नाही आणि तो एकटाच दरोडेखोर झाल्यास त्याच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाणार नाही.
ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून राजाच्या मनात मुलाबद्दल अहिंसा निर्माण झाली व त्या मुलाला मोठा होईपर्यंत वाढू देणे हेच राजाला सोयीस्कर वाटले. राजाच्या मनातील अहिंसक भाव जाणूनच त्या पुरोहिताने त्या मुलाचे नाव अहिंसक असे ठेवले. अहिंसक अत्यंत बलवान होता. 7 हत्तीचे बळ त्याच्यात सामावलेले होते. तो माधवी आणि कुशाग्र बुद्धीचा होता. व्रत संपन्न, आचार प्रिय आणि प्रियवादी होता. पुरोहिताने त्याला तक्षशिलेला विद्या संपादनासाठी पाठवून दिले. तक्षशिला विद्यापीठाचे नाव त्यावेळी दूर दूरपर्यंत प्रसिद्ध झाले होते. अहिंसकाची असामान्य बुद्धी पाहून तेथील त्याचे वर्ग मित्र त्याच्याशी ईर्ष्या करू लागले, जडू लागले, द्वेष करू लागले. तो सर्वात श्रेष्ठ होता, प्रज्ञावान होता, बलशाली होता. त्याच्या त्या असामान्य गुणामुळे गुरु आणि गुरुमातेला प्रिय होता. त्याच्या सहपाठकांना त्याचे उणे पण दाखवण्यासाठी कुठलीच संधी मिळत नव्हती. त्याच्या सहपाठकांनी एकदा निश्चय केला की आचार्यांना त्याच्यापासून तोडायचे कसे. त्यांनी गुरुमातेला आचार्यांनीला माध्यम बनवायचे ठरवले. त्यांनी योजना केली आणि त्यानुसार काही जणांचा एक समूह गुरुजवळ जाऊन अहिंसकाची निंदा करू लागला. गुरूंनी त्यांना दटावले व घालवून लावले. त्यानंतर काही वेळाने दुसरा समूह आला. त्यांनीही तीच गोष्ट सांगून अहिंसकाची निंदा केली. काही वेळाने तिसरा समूह आला. त्यांनीही तीच गोष्ट सांगून गुरुचे मन अजून खराब केले. गुरूंना संदेह आला की एक समूह खोटा बोलेल, दुसरा समूह खोटा बोलेल, परंतु तिसरा समूह. सर्वांच्या सांगण्याचा एकच सूर होता. गुरूंना वाटले निसंशय अहिंसक सुशील आहे, गुणी आहे, परंतु तो गुरुच्या घराला दूषित करीत आहे, गुरुमातेशी अभद्र संबंध ठेवून आहे. गुरूंना अत्यंत वाईट वाटले. त्यांनी 3 दलांवरती विश्वास ठेवला व अहिंसकाचा सूड उगवण्याचा निश्चय केला. जेव्हा अहिंसक गुरुला भेटायला आला तेव्हा पाहता क्षणीच गुरु भडकला. बोलला, पापी, तू माझे घर दूषित करीत आहेस. दूषित करायला तुला माझेच घर सापडले का? त्याचे शिक्षण नुकतेच पुरे झाले होते, परंतु शिक्षण संपल्यानंतर गुरुदक्षिणा दिल्याशिवाय शिक्षण पुरे होत नसे किंवा गुरुदक्षिणा दिल्याशिवाय विद्या फलदायी होत नाही अशी त्यावेळची धारणा होती. त्यावेळी गुरुने त्या सहपाठकांच्या सांगण्यावरून अहिंसकाचा सूड उगवण्याचा निश्चय करून गुरु म्हणाला, अहिंसका, तू जंगलात जाऊन 1000 लोकांची हत्या करून ये, तरच गुरुदक्षिणा स्वीकार होईल. अहिंसकाने चुपचाप गुरूंना वंदन केले, त्यांचे स्तवन केले आणि कोसल राज्याच्या जालिनी वनात प्रवेश केला. तो जंगलात तेथून जाणाऱ्यांच्या रस्त्यावर कधी मध्यात, कधी आरंभी, तर कधी शेवटी उभा राहत असे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची हत्या करीत असे. त्याच्या हत्येचा एकच उद्देश असे, हत्या करणे. त्या वाटसरूंची संपत्ती, धन, वस्त्र, आभूषण इत्यादींना तो स्पर्शही करीत नसे. तो गुरुकडे गेला. गुरुला सांगितले की मी लोकांची हत्या केलेली आहे, आता गुरुदक्षिणा पूर्ण व्हावी. यावर गुरुने प्रमाण मागितले. त्याचे जवळ कुठलेच प्रमाण नव्हते. माणसे मारण्याची निशाणी नव्हती. त्याची द्विधा अवस्था झाली. काय करावे त्याला सुचेना. क्षणभर विचार करून
तो पुन्हा जंगलात गेला. लोकांना मारून फक्त त्यांची अंगठी कापून एका जागी ठेवू लागला. परंतु अंगठी सुद्धा हरवण्याची भीती होती. आता त्याने व्यक्तींना मारून एका व्यक्तीची एक अंगठी कापून ती धाग्यामध्ये रोवून माळा तयार करून गळ्यात घालू लागला. म्हणून लोकांनी त्याचे नाव अंगुलीमाल असे ठेवले. हळूहळू जंगल निर्जन होऊ लागले. वाटसरूंनी आपला रस्ता बदलला. लाकूड तोडे भीतीने तिथे जाईनासे झाले. वनात कोणी व्यक्ती मिळणे मुश्किल झाले. तेव्हा तो जंगलाजवळच्या गावात शिरून माणसे मारू लागला. तो निगम शहराकडे सरकू लागला. तिथे माणसे मारू लागला. लोकांमध्ये हाहाकार उडाला. लोक अतिशय आक्रांत झाले. सर्व लोक एकत्र होऊन राजा पशेंदीच्या दरबारात हजर झाले. अंगुलीमालापासून सुटका करण्याची विनंती करू लागले. राजाने त्यांना सांत्वना दिली, विश्वास दिला, जनतेच्या संरक्षणाची हमी दिली व आपली सेना जालिनी वनाकडे रवाना केली. पायदळ, हत्तीदळ सर्व अंगुलीमालासमोर परास्त झाले. अंगुलीमाल कुणाच्याही ताब्यात येऊ शकला नाही. अंगुलीमालाची आई मैत्रेयीला हे ऐकून अत्यंत दुःख झाले. ती अंगुलीमालाला समजावण्याच्या हेतूने जंगलात जायला निघाली. त्यावेळी अंगुलीमालाच्या गळ्यात 999 लोकांची हत्या करून एक एक अंगठी माळेत रोवली होती. एक एक अंगठी, फक्त एक अंगठीची कमी होती. फक्त एक व्यक्ती मारण्यासाठी तो अतिशय आतुर झालेला होता. अत्यंत उतावीळ झाला होता. त्यावेळी तथागत जेतवनात विहार करीत होते. त्यांच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचली होती. त्यांनी गंभीरतेने सर्व ऐकले. एक शब्दही न बोलता भगवंतांनी एका हातात भिक्षापात्र धारण करून सुआच्छादित चिवर सावरून जालेने जंगलाकडे प्रस्थान केले. मार्गात लोकांनी भगवंतांना अडवण्याचा प्रयत्न केला. अंगुलीमालाच्या बळाची, त्याच्या क्रूरतेच्या कथा भगवंतांना सांगितल्या. लोक म्हणाले, भगवान आपण जाऊ नका. अंगुलीमाल एकदम निर्दयी आहे. तो कोणाची पर्वा करीत नाही. राजाचे सैनिक गेले, ते सुद्धा त्याला काही करू शकले नाही. राजा स्वतः त्याला घाबरतात. तो एकदम पागल आहे, त्याला होश नाही. म्हणते आपण बिलकुल जाऊ नका. यावर बुद्ध म्हणाले, जर मला माहीत नसते तर कदाचित मी गेलो नसतो. परंतु आता मला माहीत झाले. तो बिचारा एकाची वाट पाहत असेल. 999 मारले आणि 1000 त्याला हवे आहेत. त्याच्या वाट पाहण्याचे काय होईल याचा तर विचार करा. मला जाणे भाग आहे. आता मी निघालो. असे म्हणून बुद्ध ज्या जंगलात अंगुलीमाल तड ठोकून बसला होता तिकडे जाण्यास निघाले. बुद्ध निघाले तेव्हा बरेच भिक्षू त्यांच्या बरोबर होते. परंतु हळूहळू ते मागे सरू लागले. त्यांचे संगी साथी सर्व मागे सरले आणि जंगलात जाण्यासाठी बुद्ध एकटेच राहिले. बुद्ध त्या महान जंगलात शिरले. त्यावेळी अंगुलीमाल फरशाला धार लावित होता. एकाच व्यक्तीच्या हत्येसाठी तो इतका आतुर होता की कित्येक दिवस तो नीट झोपू शकला नव्हता. आणि त्याने निश्चय केला होता की आज सकाळी सकाळी जो कोणी पहिला मनुष्य दिसेल त्याला मारून आपली माळ पूर्ण करीन. गुरुसमोर उपस्थित राहून आपली गुरुदक्षिणा अर्पित करीन आणि विद्येला फलवती बनवीन. अंगुलीमाल फरशावर धार करीत असताना त्यांनी पाहिले की कोणीतरी त्याच्याकडे येत आहे. तो पण आश्चर्यचकित झाला, कारण खूप खूप दिवसापासून त्या रस्त्याने कोणी फिरकलाच नव्हता. त्याला वाटले
कोण हा नासमज मरण्यासाठी आला आहे? मात्र त्यालाही दया वाटू लागली की बिचारा मरायला आला. त्याने निरखून पाहिले. पित्तवस्त्र धारण केलेला कोणीतरी संन्यासी आहे. याला माहित नाही की इथे अंगुलीमाल राहतो आणि राजा सुद्धा ह्या अंगुलीमालला घाबरतो. याला काहीच माहिती दिसत नाही. गावच्या लोकांनी याला काही सांगितलेलं दिसत नाही. असे म्हणून तो फरशावर तेज धार करू लागला. जसे जसे बुद्ध त्याच्या जवळ येऊ लागले तसे तसे त्याचे भाव बदलू लागले. त्याला दया येऊ लागली. स्वतःशीच तो विचार करू लागला, अंगुलीमाल, तुला आज झाले तरी काय? अशी कुणाचीच दया तुला आली नाही. तू एवढ्या निर्दयतेने लोकांना मारलंस हे सांगता येत नाही. तुझी आई जरी आली असती तरी 1000चा कोटा पूर्ण करण्यासाठी तिला मारायला तू तत्पर होतास. मग आज असे झाले तरी काय? ना ओळख ना पारख, मात्र काहीतरी होत होतं. बुद्धांची हजेरी काहीतरी करीत होती. त्या बुद्धाच्या अस्तित्वाच्या लहरी, ती बुद्धांची शांती, ती बुद्धांची हवा, तो बुद्धत्वाचा सुगंध काहीतरी करीत होता. बुद्ध अंगुलीमालाच्या अधिकच जवळ येऊ लागले. तेव्हा अंगुलीमाल ओरडला की थांबा, जराही तुम्ही पुढे आलात तर जिवंत ठेवणार नाही. हा फरशा पाहिला का? ह्या माळेतील अंगठ्या पाहिल्या काय? मी अंगुलीमाल आहे. माझे नाव कधी ऐकले काय? मान कापून जीव घेईन आणि अंगुठी माझ्या गळ्यातील माळेत रोवीन. माझे व्रत मला पूर्ण करायचे आहे आणि खूप दिवसानंतर तुमचे दर्शन झालेले आहे. कोणी ह्या रस्त्याने फिरकत नाही. मात्र एक संधी मी तुम्हाला देत आहे. पडून जा इथून. मात्र अजून जवळ येण्याचा प्रयत्न केलात तर मी जीव घेईन. मी अत्यंत क्रूर आहे. आता जराही पुढे चालू नका. बुद्ध म्हणाले, मूर्खा, माझे चालणे केव्हाच कित्येक वर्षापासून थांबले आहे. आता कसले चालणे? मी अगदी थांबलो आहे. मी तुला म्हणतो की तू तुझे चालणे कधी बंद करशील? अंगुलीमाल मनात म्हणाला की मी विचारच करीत होतो की हा मनुष्य पागल असला पाहिजे, कारण तो चालत असून स्वतःला म्हणतो मी थांबलो आहे, आणि मी जेव्हा थांबलो आहे तेव्हा मला म्हणतो की तू चालत आहेस. चालणाऱ्यास म्हणतो चालत नाही आणि थांबलेल्यास म्हणतो चालत आहे. अंगुलीमाल बुद्धास म्हणाला, हे संन्यासी, तुम्ही काय पागल आहात काय? मी फरशावर धार करीत आहे आणि तुम्ही म्हणता चालत आहे, आणि तुम्ही चालत असून सुद्धा म्हणता मी थांबलो आहे. यावर बुद्ध म्हणाले, तू चालत आहेस कारण तुझं मन खूप धावत आहे, इथे तिथे धावत आहे, म्हणून मी म्हणतो तू चालत आहेस. भगवान पुन्हा म्हणाले, अंगुलीमाल, मी खरेच सांगत आहे. प्राण्यांसाठी माझ्या मनामध्ये दंड भावना नाही. आता माझे मन स्थिर आहे म्हणून मी सदा स्थित आहे, थांबलेला आहे. मात्र तू अस्थिर आहेस. प्राण्यांसाठी, माणसांसाठी तुझ्या दंड भावना आहे. तू असंयमी आहेस. मी सदा संयमी आहे. दंड भावनेचा परित्याग तू अजून केलेला नाहीस, म्हणून तू चालतच आहेस. अंगुलीमाल वारंवार त्या संन्याशाकडे बघत होता. मनात विचार करीत होता. नकळत त्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनात उत्सुकता व प्रेम उत्पन्न होऊ लागले होते. फरशावर धार करण्यात तो वेळ घालवू लागला. असा प्यारा मनुष्य पुन्हा भेटणार नाही, म्हणूनच फरशा चालवण्यास उशीर करू लागला. बुद्ध म्हणाले, मला वाटतं अंगुलीमाल, तू फरशा चालवण्यास उशीर करीत आहेस. फरशा चालव. तू तुझे काम कर, मला माझे काम करू दे. अंगुलीमाल बुद्धांना म्हणाला, तू कसा मनुष्य आहेस? मरायला तयार आहेस? बुद्ध म्हणाले, अंगुलीमाल,
तू ज्याला मारू इच्छितोस तो केव्हाच मेलेला आहे. तो मी नाही, आणि जो मी आहे त्याला तू बिलकुल मारू शकत नाहीस. म्हणून तू फरशा चालव, त्वरा कर. अंगुलीमालने भगवंताच्या डोळ्यात डोळा घालून पाहिले. त्याला वाटले की ह्या माणसाला मारणे असंभव आहे, परंतु जिद्द पुराणी. तो आपला फरशा घेऊन असा उभा राहिला व म्हणाला, मी एवढ्या लवकर हार मानणार नाही. तुम्ही बुद्ध असाल तर मी अंगुलीमाल आहे. मात्र माहीत नाही, माझे मन अगदी कमजोर होत आहे. मारण्यासाठी माझ्या फरशा उठत नाही. यावर बुद्ध म्हणाले, याचे कारण आहे अंगुलीमाल. मारण्यामध्ये काही कलाच नाही. हे तर लहान मुले पण करू शकतात. तू बघ, हा वृक्ष उभा आहे. याची एक फांदी मला तोडून दे. अंगुलीमालने एक फांदी एका झटक्यात कापून बुद्धाच्या हाती दिली. नंतर बुद्ध म्हणाले, आता असं कर, ही फांदी जिथल्या तिथे जोडून दे. अंगुलीमाल म्हणाला, हे कसं शक्य आहे? त्यावर बुद्ध म्हणाले, कापणे मारणे अत्यंत सोपे आहे, जोडणे अत्यंत कठीण आहे. आणि जोडूनच मनुष्य महान बनतो, कापल्याने नव्हे. आता तू माझी मान कापून काढ. मात्र याद राख, ज्या मानेला तू जोडू शकत नाही तिला कापण्याचा तुला अधिकार नाही. जोडण्यात पुरुषार्थ आहे. जोडल्याने तू महान होशील. जग तुझी आठवण करील. लोकांना कापल्याने काय साध्य होईल? भगवंताची ही वाणी ऐकून अंगुलीमालने त्याचा फरशा फेकून दिला. भगवंताच्या चरणावर लीन झाला. तो दरोडेखोर भगवंतांना शरण गेला आणि प्रव्रजित होण्याची इच्छा प्रदर्शित केली. तथागतांनी येही भिक्कवे म्हणून त्याला भिक्षू दीक्षा दिली आणि संघात सामील करून घेतले. भगवान अंगुलीमालला घेऊन श्रावस्तीला आले. जेतवनात पोहोचल्यावर त्याला चिवर दिले आणि जवळ बसवले. तिकडे पशेंदी राजाच्या दरबारात अंगुलीमालाच्या अत्याचाराविरुद्ध लोकांनी आवाज उठवला होता. काय करावे ते राजाला सुचत नव्हते, कारण पायदळ, हत्तीदळ, अश्वदळ सर्वच प्रकारचे सैनिक पाठवून राजाने अंगुलीमालला अजमावले होते. सर्वांनाच तो वरचढ ठरला होता. शेवटी भगवंताकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा असे राजाने ठरवले. तो संध्याकाळी 200 अश्वारोही सैनिकांबरोबर जेतवनात गेला. जेतवनात जाऊन बुद्धांना वंदन केले, अभिवादन केले आणि बाजूला एका आसनावर बसला. तथागतांनी कुशलक्षेम विचारल्यानंतर म्हणाले, राजन, चिंतेचा काय विषय आहे? राजा, तुम्ही अत्यंत व्याकुळ दिसत आहात. काय राजा बिंबिसार आपल्यावर कोपिष्ट झालेला आहे की लिच्छवी त्रास देत आहे? राजाने निवेदन केले, भगवान, ह्या दोन्हीपैकी एकाही गोष्टीची मला चिंता नाही. मात्र चिंतेचा विषय आहे अंगुलीमाल. मी आपल्या अश्वारूढ सेनेबरोबर त्याचा बंदोबस्त करायला निघालो आहे. यावर भगवान म्हणाले, राजन, जर अंगुलीमालला आपण श्रमण भिक्खूच्या वेशात पाहिले तर आपण काय करा? यावर राजा वदला, तो माझ्यासाठी वंदनीय होईल. आम्ही त्याचा आदर करू, त्याला आसन ग्रहण करण्यासाठी आमंत्रित करू. परंतु इतका दुःशील प्राणी शील संयमी होऊ शकत नाही. तथागत आणि राजा पशेंदी यांचा असा संवाद चालू असताना अंगुलीमाल तथागतांच्या बाजूलाच भिक्षू वेशात बसला होता. त्याचा हात धरून तथागत म्हणाले, राजन, हा आहे अंगुलीमाल. राजा त्याला पाहताच भयभीत झाला, स्तब्ध झाला. त्याला रोमांच उभे राहिले. बसलेल्यांमध्ये भयाची एक लहर व्याप्त झाली. कोणालाच विश्वास बसेना.
कोणीही स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता की अंगुलीमाल ह्या रूपात येऊ शकतो. जे त्याला ओळखत होते त्यांच्या मनात त्याच्याबद्दल भय आणि घृणेचे भाव येणे साहजिकच होते. दुसऱ्यांच्यासाठी तो सामान्य व्यक्ती होता. प्रत्येकाचे वेगवेगळे भाव होते. राजाने अंगुलीमालला विचारले, काय आपण अंगुलीमाल आहात काय? त्याचे उत्तर होते, होय. राजाने त्याच्या वडिलांचे व आईचे नाव विचारले. त्याने गार्गे आणि मैत्रिणी असे सांगितले. यावर राजा म्हणाला, गार्गे मैत्रिणी पुत्र, आपण सुखाने माझ्या राज्यात विचरण करावे. राजाने तथागतांकडे दृष्टिक्षेप करून निवेदन केले, भगवान, विना दंड विना शस्त्र आपण कसे अंगुलीमालाचे दमन केले? आमचे शस्त्र आणि दंड, सेना आणि आयुधे त्यांचे दमन करण्यात असमर्थ ठरले. असे म्हणून राजाने तथागतांची परवानगी घेतली आणि राजप्रसादात वापस आला. अंगुलीमाल चिवर धारण करून भिक्षापात्र हातात घेऊन भिक्षाटन करण्यासाठी श्रावस्ती नगरात फिरू लागला. लोकांनी त्याच्या दुष्कृत्याच्या कथा ऐकल्या. त्याने केलेल्या अत्याचाराची इत्थंभूत माहिती त्यांना होती. लोक क्रोधित होते, उग्र होते. त्याच्यासाठी लोकांनी आपले दार दरवाजे बंद केले, दगड एकत्रित केले व लोक अंगुलीमालावर तुटून पडले. कोणी दगड मारले, कोणी काठ्या मारल्या, कोणी चिखल फेकला. अंगुलीमाल रस्त्यावर मधोमध उभा राहिला व लोक त्याच्यावर दगडांचा वर्षाव करू लागले. त्याच्या शरीरातून ठिकठिकाणातून रक्त वाहू लागले. तो लहूलोहान झाला, मात्र तो शांत राहिला. तो एकच मंत्र पुटपुटत होता, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्याच्या मनात कोणाबद्दलही कटुभाव नव्हते, द्वेष नव्हता. तो गंभीर होता, संयमी होता. तो भगवंताकडे रक्तबंबाळ होऊन परतला. भगवान म्हणाले, ब्राह्मण, तू स्वीकार केलेले आहे की केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागतात. दुसरा कोणीही त्याच्या हिस्सेदार नाही, कोणीही त्राता नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःचा मुक्तिदाता आहे. पुत्र, तू अकुशल कर्म केलेले आहे. धैर्य ठेव. हे अकुशल कर्म तुला अनगिनत निर्यात टाकणारे आहे. त्यांना तू स्वप्रयत्नाने नष्ट कर. त्यानंतर अंगुलीमाल ध्यान विपश्यनेत आपले मन गुंतवू लागला. ध्यानात स्थित झाला. विमुक्तीचा अनुभव प्राप्त करून अर्हत झाला. अर्हत झाल्यानंतर काही दिवसांनी अंगुलीमालाचे परिनिर्वाण झाले. परिनिर्वाणाच्या वेळी तो अगदी शांत होता, द्रष्टा होता, साक्षी होता. तो प्रज्ञा प्राप्त करून मेला होता. ज्ञान प्राप्त करून परिनिर्वाण पावला होता. अंगुलीमालच्या परिनिर्वाणानंतर लगेच भिक्षूंनी तथागतांना विचारले, भगवान, अंगुलीमाल मरून कुठे उत्पन्न झाले? बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, माझा पुत्र परिनिवृत्त झाला, परिनिर्वाणास उपलब्ध झाला. आता त्याचा जन्म नाही. तो जन्म मरणाच्या पार झालेला आहे. आता तो वापस येणार नाही. भिक्षूंनी विचारले, भगवान, हजारो मनुष्यांना मारूनही अंगुलीमाल परिनिर्वाणास कसा काय उपलब्ध झाला? विश्वास ठेवणे कठीण आहे. होय भिक्षूंनो, अजागृतपणे त्याने खूप पाप केले, परंतु तो जेव्हा जाग झाला त्या जागृतेतील पुण्याने त्या सर्व पापांना त्याने कापले. अशा शून्य भावात डुबकी मारून तो निर्वाणास प्राप्त झाला. परंतु भिक्षूंनी पुन्हा विचारले, भगवान, त्याला तर भिक्षू होऊन खूप दिवसही झाले नव्हते. त्याने पुण्य कधी केले? यावर बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, कधी कधी एखाद्या पुण्याचे
छोटेसे कृत्यही जर समग्रतेने केल्या गेले तर सर्व पापांना ते कापू शकते. त्याला जास्त दिवस जगायची गरज नव्हती, कारण लोकांनी त्याला जेव्हा दगड मारले तेव्हा तो अगदी साक्षी बनून राहिला. केलेल्या पापाचे फळ आहे ते समग्रतेने भोगलेच पाहिजे हा भाव त्याच्यात होता. कोणाबद्दल त्याच्यात जराही घृणा किंवा द्वेष नव्हता. हे त्याचे वागणे म्हणजे सगळ्यात मोठे पुण्य होते. कर्ता होण्यात पाप आहे, साक्षी होण्यात पुण्य आहे. शिवाय भिक्षूंनो, अंगुलीमालने प्रथम एका कल्याण मित्राच्या अभावी एवढे पाप केले आणि नंतर एका कल्याण मित्राच्या मदतीने तो अप्रमादी झाला. म्हणूनच त्याचे पूर्वीचे पाप कर्म नंतरच्या पुण्याने झाकून गेले. अशा तऱ्हेची अपूर्व गोष्ट सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली. येस पापं कतंकं कुसलेन पिथीयते सोमं लोकं पभासेति अभामुक्तो वचन्निमा. ज्याचे केलेले कर्म त्याच्या नंतर केलेल्या पुण्याने झाकून जातात तो मेघापासून मुक्त चंद्राप्रमाणे ह्या लोकाला प्रकाशित करतो. एखाद्याला त्याच्या कुशल कर्माचे परिणाम भोगायला मिळणे, एखाद्याला संसारात केलेल्या सर्वच कर्माचे फळ भोगलेच पाहिजे असे होत नाही. असे झाले तर ह्या भवचक्रातून सुटका होणे दुर्लभ होऊन जाईल. मात्र काही वेळा माणसाचे पापकर्म संपून मिटवण्यासाठी अतिशय शक्तिशाली पुण्यकर्म करण्याची गरज आहे. ही गाथा भगवंतांनी क्रूर कर्म अंगुलीमालाला उद्देशून म्हटली आहे. हजारो लोकांची हत्या करून इतक्या लवकर त्याने अरहतपद कसे प्राप्त केले, असा सवाल सर्व भिक्षूंमध्ये निर्माण होणे साहजिकच होते. यावर उत्तर देताना भगवंतांनी 2 गोष्टीवर भर दिला आहे. तुम्ही कितीही मोठे पाप केले असले तरी त्या पापाबद्दलचा पश्चाताप आणि त्यापासून प्राप्त झालेले परिणाम भोगण्याची मनापासूनची तयारी, कठोरतेने पाळलेला साक्षीभाव, त्या साक्षीभावाची त्या पुण्याची शिदोरी एवढी प्रबळ होऊ शकते की त्यामुळे पूर्वी केलेले पाप त्यामुळे कमजोर होऊन झाकले जाऊ शकतात आणि तो मनुष्य एकदम पवित्र होऊन निरभ्र आकाशातील चंद्राप्रमाणे तो प्रज्ञेचा प्रकाश देऊ शकतो. मात्र हे सर्व करून घेण्यासाठी योग्य वेळी एखादा कल्याण मित्र मिळणेही तेवढेच आवश्यक आहे, किंवा एखादा टर्निंग पॉइंट सुद्धा मिळणे मनुष्याला तेवढेच आवश्यक आहे, जेणेकरून केलेल्या पापाची पापदेशना स्वीकारून मनुष्य प्रायश्चित करू शकेल. अंगुलीमालाच्या ह्या गोष्टीवरून भगवंतांना हेच सांगायचे आहे की कितीही मोठा पापी असो, भगवंताच्या मार्गाने जाऊन आपल्या मुक्तीचा मार्ग मोकळा करू शकतो. धन्यवाद. यापुढे ह्या अंगुलीमालाच्या गोष्टीचा पार्ट 2 आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. हा एपिसोड फार लांबलेला आहे, म्हणून पुढचा काही भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू. जय भीम, नमो बुद्धाय.